आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। स्पष्टीकरण सरकारने दिलं तर मला वाटतं या सगळ्यावर प्रकाश पडू शकेल। आता पाकिस्तानचे 450 रुपये म्हणजे आपले किती, ते 153 रुपये, जास्त नाही। आणि 450ला तिथं मिळत असेल रुपये तिथं पाकिस्तानमध्ये, इथं आता 111ला पोचलेलंच आहे। म्हणजे दुसरा मुद्दा काय तर मागच्या 24 साली पाकिस्तानचा 1 रुपया 3 रुपये 35 पैशाला होता। आता भारताचा रुपया इक्वल टू पाकिस्तानचे 3 रुपये 35 पैसे, आता ते 2 रुपये 88 पैसे झालेले आहेत। पाकिस्तानची बांगलादेशची तीच अवस्था झालेली आहे। 20 साली कोविड होतं, त्यावेळी बॅरलचा रेट हा $19 आला होता। $19 प्रति बॅरल झालं तेव्हा पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले का भारतात? नाही। माझ्याकडे चार्टच आहे की 14 सालापासून 26 सालापर्यंत पेट्रोलच्या प्राइसेस किती होत्या आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रेट काय होता। म्हणजे कमी दर असतानाही या देशात सरकारने लोकांच्याकडून कर अधिक गोळा करून पैसे काढण्याचं काम केलं। आता माझ्या 14 साली एक जण म्हणत होता आपल्या देशात की 30-35 रुपयाला पेट्रोल डिझेल मिळेल, देशात बदल घडवा। आता त्यांना हुडकलं पाहिजे ना की लोक जे कोणी अशा घोषणा देत होती। एक महानायक आहे ते असं म्हणत होते, रामचंद्र कहे गए सिया से ऐसा कलयुग आएगा, गाड़ी खरीदोगे कैश से और पेट्रोल लोन से आएगा। आज तीच परिस्थिती झालेली आहे, या सरकारनेच करून दिलेली आहे। खरं म्हणजे 5 महिन्यामध्ये कमर्शियल सिलेंडर 1500 रुपयाने वाढला। हॉटेल व्यावसायिकांना परवडतं का? त्यांचाही अस्वस्थपणा आणि चिडलेली आहेत लोक। घरगुती गॅसचा दर 400 रुपये होता त्यावेळी, आता 1000 रुपयाच्या वर घरगुती गॅस गेलेला आहे। म्हणजे या देशामध्ये आपण काय करतोय याचं भानच सरकारला राहिलेलं नाही, असा त्याचा अर्थ होतो। देशातल्या सामान्य जनतेला अडचणीतनं बाहेर काढणारं सरकार बघायचं असेल तर ते मनमोहन सिंगांच्या काळात आपण बघितलं। मनमोहन सिंगांनी 2008ला संकट आलं त्यावेळी अनेक उपाययोजना केल्या आणि भारतातल्या जनतेला त्याची कोशिश लागू दिली नाही। आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, तेव्हाही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत परिस्थिती गंभीर होती, आजही गंभीर झाली आहे। पण हे सरकार त्या सगळ्याची जबाबदारी आणि त्याचा सगळ्याचा चटका सामान्य जनतेला देत आहे। यूपीएच्या काळात इथेनॉल कमी घालत होतो, आता इथेनॉलही घालायला लागलोय, त्यामुळे तुम्हाला दर कमी करायला काही अडचण राहील असं मला वाटत नाही। पण खरा प्रश्न असा आहे की या देशानं 225 लाख कोटी रुपयापर्यंत कर्ज काढले आणि विदेशी बँकांतनं घेतलेलं कर्ज परतफेडीची जबाबदारी आहे आणि म्हणून लोकांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी हे कर सतत वाढवण्याचं काम हे सरकार करते। मी परवा सरकारला, महाराष्ट्र सरकारला विनंती केली की तुम्ही तुमचे कर सरचार्ज रद्द करा, 70-80 रुपयावर पेट्रोल डिझेल येईल, तुमचा कर कमी करा। पण महाराष्ट्र सरकार त्याच्यावर प्रतिक्रिया देत नाही। थोड्या दिवसांनी रुपयाची सेंचुरी होईल, त्यावेळी सेलिब्रेशनच करणं। आता जर मोर्चा काढल्यावर अटक होत असेल, मोर्चा काढल्यावर थांबवलं जात असेल मोर्चाला, तर मग आता 100 रुपये ज्यावेळी भारताच्या रुपयाचे होतील त्यावेळी आम्ही सेलिब्रेशनचा कार्यक्रम करू, तेव्हा तरी अटक होणार नाही, कारण आम्ही सेलिब्रेट करतोय 100 रुपया ज्यावेळी सरकार रुपया पोचेल त्यावेळी। ब्लूमबर्गचा एक रिपोर्ट आहे, कालच माझ्या वाचण्यात आला, सरकारनं देशाचं सोनं विकलेलं आहे रुपयाचं अवमूल्यन थांबवण्यासाठी, अशी एक माझी माहिती आहे। सरकारने याचा खुलासा करावा आणि आता नवीन घोषणा द्यायला हरकत नाही, रुपया अबकी बार 100 पार आणि पेट्रोल अबकी बार 150 पार, अशी एक घोषणा आता नवीन आम्ही करतो। कारण आता विरोध केलेला चालतच नाही, अशी सगळ्यांना एकत्रित करून नेण्याची व्यवस्था आहे। थोड्या दिवसाने खताचं संकट येणार आहे, त्याची काय तयारी आहे सरकारची? फर्टिलायझरचं शेतकऱ्यांच्यावर एवढं मोठं संकट येणार आहे, त्याचा परिणाम भारतातल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनावर होणार आहे आणि त्यामुळे सरकारने त्याच्याविषयी, फर्टिलायझरच्या शॉर्टेजच्या विषयी काय केलं आहे, त्याचं सरकारने काय मार्ग काढला का? आता तर तुम्हाला सांगतो, मेक इन इंडिया आपण एवढ्या जोरात सुरू केलं, व्हिएतनामचा एक्सपोर्ट भारतापेक्षा जास्त आहे। व्हिएतनाम छोटं देश आहे, त्याचा एक्सपोर्ट भारतातल्या एक्सपोर्टपेक्षा जास्त झालेला आहे। म्हणजे आपण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये विश्वगुरू होऊ शकलो नाही 12 वर्षात, ही आपली सगळ्यांची कर्तबगारी आहे। आणि म्हणून 12 वर्षापूर्वी अच्छे दिन आने वाला हा प्रवास आता बुरे दिन आने वाले इथवर येऊन पोहोचलेला आहे असं मला वाटतं। आणि म्हणून
सरन्यायाधीशांनी सांगितलेलं आहे की या देशातला जो आंदोलनकारी आहे, तरुण आहे, तरुणी आहेत, ते सगळे झुरळा समान आहे आणि त्यामुळं आम्ही सगळे झुरळं इथं एकत्रित आलोय आणि मोर्चा काढायचा एक छोटासा प्रयत्न केला तर आम्हाला इथं आणून ठेवलेला आहे. आणि म्हणून माझी आपणामार्फत महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला विनंती आहे, महागाईला सर्वांनीच सहन करायची गरज नाही. तुमचे खिशेत 20 आणि 30 हजार रुपयाच्या महिन्याचा पगार असणाऱ्या लोकांना तर माझं आव्हान आहे की आता आपल्या संसार चालवणं अशक्य झालेलं आहे आणि सरकार तर सतत आपल्यावर महागाई थोपवते आहे. त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं आजचा मोर्चा काढला आणि तुम्हा सर्वांची, महाराष्ट्रातल्या जनतेची साथ या प्रश्नाविषयी आम्हाला मिळावी आणि महाराष्ट्रातल्या सरकारचे डोळे, देशातल्या सरकारचे डोळे उघडावेत अशी आम्ही तुम्हाला सगळ्यांना विनंती करू. सुंदर प्रश्न विचारला. मगाशी बाहेर तुम्हाला असं रे उत्तर द्यायचं असतं. आपल्याला मगाशी मी उत्तर दिलं बाहेर. लोकशाहीलाच दिलं ना. लोकशाही विचारायची राहिली. त्यांचा पक्षप्रवेश झाला, तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे तुम्ही याचे प्रश्न त्यांना विचारा. मला विचारलं असतं त्यांनी पक्षप्रवेश करू तर माझं उत्तर नकारच आलं असतं. आणि या महागाईत देशातली जनता कोणत्या दिशेनं चालली आहे हे समजून प्रत्येकाने वागावं. महागाई 10 रुपयाने वडापाव वाढला. मला मुंबईच्या वडापावाची फिकीर नाही, कारण मुंबईतल्या जनतेला ते सोसावंच लागतं. पण नागपूरच्या जनतेला पोहे वाढले हे जरा गंभीर प्रकरण आहे आणि नागपूरचे पोहे वाढले याचा तर किमान आम्हाला निषेध व्यक्त करू द्या. दागिन्यांची आवड आणि विश्वासाची जोड म्हणजेच मंडलिक बंधू सराफ. आमच्याकडे तुम्हाला मिळेल शुद्ध सोन्याची हमी आणि मन मोहून टाकणाऱ्या नवनवीन आकर्षक डिझाईन्स. तुमच्या जुन्या सोन्याला मिळवा अगदी योग्य दर आणि आमच्या सोप्या हप्त्यांच्या सुवर्ण बचत योजनेचा आजच लाभ घ्या. आमची नम्र आणि विश्वासार्ह सेवा तुम्हाला नक्कीच आवडेल. अधिक मासाच्या पवित्र पर्वानिमित्त खास फॅन्सी जोडवी, पैंजण आणि तुमच्या लाडक्या जावयासाठी वाण आमच्याकडे उपलब्ध आहे. तसेच मन प्रसन्न करणाऱ्या शुद्ध चांदीच्या देवदेवतांच्या मूर्ती, पूजा साहित्य आणि भेटवस्तूंचा खास संग्रह एकदा नक्की पहा. उत्तम गुणवत्ता आणि विश्वासाची खात्री. आजच सप्रेम भेट द्या मंडलिक बंधू सराफ यांना.